पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं PTCच्या नवीन पॉडकास्टमध्ये. फर्स्ट राऊंड माझा ॲप्टिट्यूड होता. हं. त्याच्यामध्ये टेक्निकल ॲप्टिट्यूड प्लस लॉजिकल ॲप्टिट्यूड. लॉजिकलमध्ये व्हर्बल होती, क्वांटिटेटिव्ह होती आणि नंतर टेक्निकल क्वेश्चन्स पण होते. तू QA रोलसाठी एलिजिबल आहे का, म्हणजे तुला आवडेल का. म्हणजे पहिल्याच राऊंडला तुला हो. जावाचे क्वेश्चन्स विचारले हो, होते. बस. त्यानंतर त्यांनी मला कोडही दिला लिहायला. तर फिबोनाची सिरीजचा कोड होता रिकर्शन थ्रू. नंतर त्यांनी मला एक तिथं माऊस होता. तर सर बोलले की तू हा माऊस कसा टेस्ट करशील. तर टेस्टिंगमधला आणि डेव्हलपमेंटमधला फरक काय आहे, ओके. तर टेस्टिंगची लाईफ सायकल काय आहे, कशी आहे, फॉर एक्झाम्पल इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम, ॲब्स्ट्रॅक्शन, त्याच्या इंटरनल कसं म्हणजे कसं वर्क होतं आहे. ते बोलले की फ्लटरची इंटर्नशिपच का करतोय तू, फ्लटर काय आहे, म्हणजे तू फ्लटर का चूज केलं. आय गेस तू TSSM मधनं एकच व्यक्ती आहे हो. की जो PTCला हो. प्लेस झाला होता. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं PTCच्या नवीन पॉडकास्टमध्ये. आता तुम्हाला माहितीच आहे की आपण PTCची पॉडकास्ट सिरीज केलेली आहे, ज्यामध्ये प्रिव्हियस स्टुडंट्सला जे काही इंटरव्ह्यू क्वेश्चन्स विचारले होते त्याचा आम्ही फ्लो तुमच्यापर्यंत घेऊन यायचा प्रयत्न करतो आहे, जेणेकरून तुम्ही त्या गोष्टींचं प्रिपरेशन करून ही कंपनी क्रॅक करू शकाल. हीच आमची एक अपेक्षा आहे. याचसाठी आम्ही हे पॉडकास्ट सिरीज चालू केलेलं आहे. सो मित्रांनो, आज PTCच्या पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत आहे जगदीश वाघ. चला मग त्यांच्याकडनंच इंटरव्ह्यूचा एक्सपिरियन्स आपण ऐकून घेऊया. ते आपल्याला सगळा इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स शेअर करतील आणि तुम्ही त्यांना कनेक्टसुद्धा होऊ शकता लिंक्डइन वगैरेवरती. सो चला आपल्या पॉडकास्टला स्टार्ट करूया. हॅलो जगदीश. हॅलो सर, मी जगदीश वाघ. मी करंटली आता बॅचलर्स ऑफ इंजिनिअरिंग करतोय कम्प्युटर सायन्समध्ये. ओके. माझी तुझं कॉलेज? हां, TSSM कॉलेजमधून मी आता लास्ट इयर इंजिनिअरिंग करतोय. बरोबर. माझ्या कॉलेजला लास्ट इयर थर्ड इयरच्या सेकंड सेमलाच PTC आली होती कंपनी. ओके. सो मी तिथून अप्लाय केलं होतं. कॅम्पसमध्ये हो, म्हणजे तुम्हाला पण कॅम्पसमध्ये आले आले होते? होते. तर बेसिकली माझे 4 राऊंड झाले होते. 4 राऊंड झाले हो, PTCला? हो. क्या बात आहे. फर्स्ट राऊंड माझा ॲप्टिट्यूड होता. त्याच्यामध्ये टेक्निकल ॲप्टिट्यूड प्लस लॉजिकल ॲप्टिट्यूड. लॉजिकलमध्ये व्हर्बल होती, क्वांटिटेटिव्ह होती आणि नंतर टेक्निकल क्वेश्चन्स पण होते ओके. आणि टेस्टिंग रिलेटेड क्वेश्चन होते FTमध्येच आणि त्याच्यामध्ये कोडिंग क्वेश्चन्स पण होते. ओके. फर्स्ट राऊंड तो क्लिअर झाल्यानंतर आमचा सेकंड राऊंड झाला. नंतर 3 राऊंड झाले ना, ते कंपनीमध्ये जाऊन झाले. नंतर 3 राऊंडपैकी माझा फर्स्ट राऊंड होता टेक्निकल राऊंड होता. सेकंड होता माझा वेगळा स्पेशल राऊंड, म्हणजे पझल राऊंड माझा सेकंड राऊंड झाला होता ओके, तिथे. म्हणजे त्या राऊंडला फक्त पझलच हो, होते म्हणजे वेगळा असं? पूर्ण सेपरेट राऊंड ओके. झाला, पझल राऊंड झाला होता. नंतर थर्ड याचा राऊंड झाला होता. ओके. हो, आणि फर्स्ट राऊंडमध्ये मला टेक्निकल क्वेश्चन होते. तर फर्स्ट राऊंडमध्ये 2 जण घेतला होता. एक सिनियर मॅनेजर होते आणि एक ओके. टेक्निकल इंटरव्ह्यू होता. सिनियर जे मॅनेजर होते ना, ते QA ॲनालिस्टचे होते, ओके. QA हेड होते. मला जेव्हा त्यांचा कॉल आला आधी, ते आधीच बोलले की तुझा रोल QA रोलसाठी शॉर्टलिस्ट झाला आहे. बरोबर. तर त्यांचा गेल्याबरोबर पहिलाच क्वेश्चन होता की तू QA रोलसाठी एलिजिबल आहे का, म्हणजे तुला आवडेल का. हां. तर तुम्ही बोललेच होते की त्यांना रिजेक्ट करायचं नाही. तर बरोबर. मी त्यांना हो बोललो की हो मला चालेल. पण तिथं टेक्निकल इंटरव्ह्यूवर पण होते. तर त्यांनी मला सर्व मी ज्या रिझ्यूममध्ये गेलो होतो, मला आधी डोक्यात होतं की रिझ्यूम म्हणजे इंटरव्ह्यूवर एक तर रिझ्यूममधलं विचारतो और जे त्यांना रिक्वायरमेंट आहे त्यांना जे विचारतो. बरोबर. आता रिझ्यूममध्ये माझ्या तुम्हाला दाखवला होता रिझ्यूम की Yes. मी जे टाकलं होतं स्ट्रीम वगैरे. एक मी माझ्या रिझ्यूममध्ये जावा टाकलं होतं, जावा DSA, नंतर फ्लटर टाकलं होतं आणि मग मी वेब डेव्हलपमेंट टाकलं होतं. मी तुम्हाला विचारलं होतं Okay. वेब डेव्हलपमेंट टाकू की नको. हां. तू बोललो तू शोर असशील तर टाक. तर Yes. मी ते पण टाकलं होतं. बरोबर. तर मग टेक्निकल इंटरव्ह्यूने स्टार्ट केलं जावा क्वेश्चन्सवर. तर त्यांनी आधी मला जावावरचे सर्व बेसिक क्वेश्चन विचारले. फायनल कीवर्ड, फायनलाइज कीवर्ड आणि फायनली कीवर्ड. म्हणजे हे पहिल्याच राऊंडला हो. तुला जावाचे क्वेश्चन्स हो, विचारले होते? बस. आणि नंतर त्यांनी मला UPSचे खूप इंटरनल पण विचारले. UPSमध्ये जे सर्व विचारलं UPSमधलं. म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल? इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम, ॲब्स्ट्रॅक्शन, त्याच्या इंटरनल कसं म्हणजे कसं वर्क होत आहे. क्या बात आहे. आता मल्टिपल इनहेरिटन्स सपोर्ट करत नाही तर का सपोर्ट करत नाही, बरोबर. कसं सपोर्ट करत नाहीये, तर तुम्ही सोल्युशन काय त्याच्यावर, क्या बात तू आहे. हे त्यांनी टाळलं की कसं हँडल करशील तू. हे अरे वा. बेसिक क्वेश्चन्स विचारले. नंतर त्यांनी मला कोडही दिला लिहायला. तर फिबोनाची सिरीजचा कोड होता रिकर्शन थ्रू. अच्छा. कोड लिहून दाखवा असं. ओके. नंतर DSA त्यांनी बेसिक इम्प्लिमेंटेशन विचारलं, लिंक लिस्टचं वगैरे आणि क्यूचं स्टॅकचं बेसिक इम्प्लिमेंटेशन होतं. ॲरेमध्ये वगैरे हो, बनवा कशातही कसं करू म्हणजे शकता. बेसिक तू कसं हँडल म्हणजे कसं ओके. फ्लो कसा असेल, तू कसा अप्रोच ठेवशील. फक्त सांगायचं, approach सांगायचं होतं. हो, कोड फक्त वेगळा लिहायला लावला होता मला. आणि नंतर मग त्यांनी मला टेस्टिंगचे सर होते, ते टेस्टिंगमध्ये विचारलं त्यांनी की टेस्टिंग इम्पॉर्टंट आहे का. तर टेस्टिंगमधला आणि डेव्हलपमेंटमधला फरक काय आहे, तर ओके. टेस्टिंगची लाईफ सायकल काय आहे, कशी आहे, टेस्टिंगचे टाईप कोणते आहे, व्हाईट बॉक्स टेस्टिंग कोणती आहे, ब्लॅक बॉक्स टेस्टिंग, क्या बात. ग्रे बॉक्स टेस्टिंग कोणती आहे, STQA लाईफ सायकल म्हणजे बरोबर. सॉफ्टवेअर टेस्टिंगची आणि SDLC, ते सर्व त्यांनी विचारलं. नंतर त्यांनी मला एक तिथं माऊस होता. तर सर बोलले की तू हा माऊस कसा टेस्ट करशील.
ओके. हो म्हणजे हो त्यांनी त्या रिलेटेड क्वेश्चन विचारले. हां. नंतर त्यांनी मग तू ह्याचं कसं म्हणजे त्याचा आन्सर मग आता कसं मी त्यांना केलं आधीच म्हणजे? बोललो सर की मी क्यूए रोलसाठी मला आवडते, पण बरोबर. मी आधीपासून डेव्हलपमेंट बॅकग्राऊंडमधून आहे, मी त्यावेळी प्रिपरेशन करतोय. बरोबर. सो तर मला डेव्हलपमेंट म्हणजे टेस्टिंगमधलं एवढं मला नॉलेज नाही आहे. तर सर बोलले दॅट्स ओके, म्हणजे आपण शिकवू शिकवू शकतो. पण मला बेसिक मी शिकेल पण ते. मग ते बोलले की तू माऊस कसा टेस्ट करशील. मी आधी माझ्या डोक्यात मी असा हार्डवेअर रिलेटेड विचार केला. मी त्यांना सिम्पली बोललो की माऊस मिळून खाली फेकून देईल, तर ते टेस्ट करेन मी. ते बोलले की Okay. सॉफ्टवेअर ओरिएंटेड कसं टेस्ट करशील. मग त्यांना बोललो मी की नंबर ऑफ क्लिक्स कसे होत आहेत, ते Okay. क्लिक्सचा काउंट किती आहे, ते इंटरनलमध्ये किती क्लिक्स म्हणजे किती एलिजिबल आहे ते क्लिक्स करण्यासाठी Okay. वगैरे. त्या Good. नॉर्मली ते विचारलं त्यांना मी. ते बोलले. नंतर मी माझ्या रेझ्यूममध्ये वेब डेव्हलपमेंट पण टाकलं होतं. मग बरोबर. ते वेब डेव्हलपमेंटवर त्यांनी क्वेश्चन विचारले, जसं की API काय आहे, API बाइंडिंग इंटरनली कशी वर्क करते. मग मी त्यांना त्याच्याबद्दल सगळं ओरिएंटेड सगळं सांगितलं. नंतर त्यांनी इंटर्नशिपचं विचारलं की इंटर्नशिप मी फ्लटरमधूनच केली होती बरोबर. होतं तर फ्लटरची इंटर्नशिप. ते बोलले की फ्लटरची इंटर्नशिपच का करतोय तू, फ्लटर काय आहे, म्हणजे तू फ्लटर का चूज केलं. बरोबर. मग त्यांनी मी त्यांना सर्व सांगितलं. फ्लटरचं इंटरनल सांगितलं की फ्लटर एक ऑप्टिमाइज करू म्हणतोय, जसं की ऑप्टिमाइज. त्यांना बोललो की फ्लटर ऑप्टिमाइज म्हणून मी ते करतोय, म्हणजे बाकीच्यांपेक्षा आता रिॲक्ट नेटिव्ह पण आहे, त्याला ऑप्शन लागतं. बोलून ती रिॲक्ट नेटिव्ह का शिकला नाही. मग त्यांना बोललो की फ्लटर त्यांच्यापेक्षा जास्त ऑप्टिमाइज आहे आणि ही अपकमिंग टेक्नॉलॉजी आहे, तर ती बरोबर. खूप मला वाटतं की त्याच्यापेक्षा चांगली ग्रो करेल. मग ओके. ते बोललो फ्लटरमध्ये असं काय की ते इतकं ऑप्टिमाइज आहे. मग मी त्यांना हॉट रिलोडच्या वगैरे खूप साऱ्या कन्सेप्ट सांगितल्या, ते विजेट ट्री वगैरे त्यांना थोडंफार एक्सप्लेन केलं. मग नंतर त्यांनी मला विचारलं की इंटर्नशिपमध्ये तू काय काय केलं आहे. मग मी त्यांना माझ्या प्रोजेक्टमध्ये 3 टाईपचे व्हेरियंट होते. एक मी जावा एफएक्सचा प्रोजेक्ट टाकला, बरोबर. एक वेब डेव्हलपमेंटला टाकला आणि एक फ्लटरचा टाकला. हम्म. आणि नंतर मग सर विचारायला लागले की तू टेस्टिंगमध्ये कसं एलिजिबल, तुला काय वाटतं की टेस्टिंगमध्ये तू कसं जाशील. मग त्यांना जसं बोललो, माझ्या रेझ्यूममध्ये तुम्ही बघू शकतात सगळे वेगवेगळ्या डोमेनचे आहेत, तर मी बरोबर. टेस्टिंग तर मी ग्रॅप करूनच घेईल. नक्की. गुड गुड. हो. नंतर मग ते बोलले की तू रेट कसा करतो तुझ्या ह्याच्यामध्ये जावामध्ये तू रेट कसा करतो स्वतःला आउट ऑफ 5. आणि नंतर ते बोलले की अजून हा क्वेश्चन होता की एरर कोड्स कोणते कोणते आहेत. ओके. नॉर्मल क्वेश्चन होते त्याच्यावरचे. हम्म. नंतर मग सेकंड आणि फर्स्ट राऊंडमध्ये त्यांनी मला लास्टला पझल पण विचारला. हो. म्हणजे पझल काय होता तरी पझल आठवतंय? आता आठवत सेम. आपला पझल असा होता, ए इज नॉट इक्वल टू बी, बी इज नॉट इक्वल Okay. टू सी, नॉट इक्वल टू 0 आणि ABC प्लस ABC प्लस ABC इज इक्वल टू CCC. तर व्हॉट इज ABC. ABC ची व्हॅल्यू काय आहे? हो. बरोबर. नंतर फर्स्ट राऊंड आपल्याला तेव्हा समजून जातं की इंटरव्ह्यू किती झाले, तर आपल्याला बरोबर. मला माहिती होतं की फर्स्ट राऊंड क्लिअर होणारच आहे. नंतर सेकंड राऊंडसाठी मला आला. सेकंड राऊंड मला सिनियर डायरेक्टरने घेतला. तो Okay. हो, त्यांनीच मला पहिला राऊंड, दुसरा राऊंड त्यांनी पझलचा घेतला. स्पेशल पझल राऊंड होता, Okay. पेपर पेनवर होता. तर 3 पझल त्याच्यामध्ये होते. आणि लकीली जो फर्स्ट राऊंडमध्ये एंडिंगला जो पझल होता, तोच इथं सेकंड राऊंडला वा. फर्स्ट पझल आला. आणि सेकंड पझल असा होता की तुमच्याकडे 3 लिटरचा आणि 5 लिटरचा जार आहे, जार आहे. आणि तर तुम्हाला त्याच्यामध्ये 4 लिटरचं पाणी घ्यायचं आहे 5 लिटर जारमध्ये. तुम्ही ते कसं करणार. बरोबर. आणि एक लास्ट पझल असा होता त्याच्यामध्ये की तुमच्याकडे 8 बॉक्सेस आहेत, सर्वांची सेम साईज आहेत, सेम कलर आहे, तर आणि त्याच्यामधून प्रत्येकाचं वेट सेम आहे, फक्त एकाचं वेट जास्त आहे. तर तुम्ही मिनिमम किती सर्चिंग लावणार की Okay. तुम्ही तो बॉक्स फाइंड करू शकणार. बरोबर. मग मी त्यांना ऑप्टिमाइज करून आन्सर सांगितलं 3, की मी 3 लागेल. मग सरांनी मला स्वतः आन्सर सांगितलं की अजून ऑप्टिमाइज होऊ शकतं, याचा आन्सर 2 आहे, तर तू कसं कॅल्क्युलेट करशील मला सांग. अरे वा. मग मी ट्राय केलं. ॲट द एंड माझ्यापर्यंत झालं नाही, मी 3 पर्यंत ऑप्टिमाइज करू शकलो. बरोबर. मग ते बोलले दॅट्स ओके. नंतर मग त्यांनीच मला HR राऊंड पण घेतला लास्टला. ओके. मग त्यांनी पण सेम क्वेश्चन विचारले, जसे थोडंफार टेक्निकल क्वेश्चन पण विचारले की तू फ्लटर काय चूज केलं, तुझं काय होतं, Okay. तू आधी काय केलं होतं, काय नाही, तुझं बॅकग्राऊंड काय आहे. जर कंपनीचं एक इन्फॉर्मेशन विचारली की कंपनीच्या कोणत्या प्रोडक्टबद्दल माहिती का, क्रिओ, थिंगवर्क्स प्लॅटफॉर्म तुला Yes. माहिती का, बेसिक प्रकारे ते विचारलं. म्हणजे हा आपण ऍक्च्युली दरवेळेस म्हणजे इंटरव्ह्यू प्रिपरेशनच्या वेळेस सांगतो की हो. त्यांची साईट बघा, हो हो त्यांचे कुठले कुठले हो. प्रोडक्ट आहेत ते हो. नक्की वाचून जा, कारण हो. की त्या रिलेटेड क्वेश्चन विचारले जातात. हो. तुम्ही आधी बोलले होते की ते कंपनी रिलेटेड क्वेश्चन विचारतात. मी कंपनी रिलेटेड सर्व इन्फॉर्मेशन घेऊन गेलो होतो की बरोबर. क्वेश्चन कोणते म्हणजे त्यांची प्रोडक्ट कोणते कोणते आहे, हम्म. ते कशावर काम करते काय नाही, मी सर्व बघून गेलो. मी त्यांना ते सांगितलं, त्यांना तेच बोललो फक्त बस. ओके. मग त्यानंतर त्यांचा रिझल्ट लगेच तुम्हाला हो, सांगितला गेला थोड्या वेळात त्याच त्यांनी दिवशी? लगेच रिझल्ट सांगून दिला होता आम्हाला. ओके. आय गेस तू TSSM मधनं एकच व्यक्ती आहे हो. की जो PTC ला हो. प्लेस झाला हो, होता. हे आम्हाला पण ऐकायला खूप आवडलं हो की कारण की शक्यतो कसं होतं की TSSM आणि इकडे पहिल्यांदाच PTC आली होती हो, हो. म्हणजे कॅम्पसमध्ये, हो आणि तुम्ही प्लेस झाला, ही चांगली गोष्ट आहे. मित्रांनो, तुम्ही ऐकलं असेल की यांचा पण इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही एक पॉईंट नोटीस केलेला असेल, तर यांना रेझ्युमेमध्ये ज्या गोष्टी त्यांनी मेन्शन केल्या होत्या ना, त्या अराउंडच सगळे क्वेश्चन विचारले गेलेत. प्लस ह्यांना जे क्वेश्चन्स विचारले गेले ते त्यांनी चांगल्या पद्धतीने टॅकल पण केलेले आहेत. तर आता आपण आहे ना त्यांना पुढचा क्वेश्चन विचारूया. पुढचा क्वेश्चन असा आहे, म्हणजे सगळ्यांसाठी महत्त्वाचा का, तर
आपणही कधी ना कधी कंपनीमध्ये जाणार आहोत, ठीक आहे, कॉलेज लाईफ संपल्यानंतरचं. तर आता ते कंपनीमध्ये ऑलरेडी काम करतात, कारण लास्ट इयरला जरी असेल तरी त्यांची इंटर्नशिप ऑलरेडी चालू आहे. हो. तर तुम्ही ते कसं बॅलन्स करताय गोष्टी, म्हणजे इंटर्नशिप आणि कॉलेज आणि ह्या सगळ्या सर आता गोष्टी? पीटीसीचं म्हटलं तर 2 दिवस ऑफिस डे असतात आणि Okay. 3 दिवस वर्क फ्रॉम होम असतं. अच्छा. तर पीटीसी मध्ये ते ॲक्च्युली बॅलन्स करणं खूप इझी आहे ॲज कम्पेअर टू अदर कंपनीज. जसं की Okay. 2 दिवस ऑफिसमध्ये वर्क असतं बरोबर. आणि मग तिथे जाऊन तिथं कल्चर खूप छान आहे. ऑफिस टाइम म्हणजे कसं असतं, म्हणजे त्यांचं काय? एवढं असं फिक्स टाइम नाही आहे, व्हेरिएबल टाइम आहे. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग ते मॅनेज करू शकता. तुम्ही फक्त Okay. त्यांचं इम्पॉर्टंट एवढंच आहे की तुम्ही तुमचा टास्क कंप्लीट करा. Complete करायला Even ते पाहिजे. घरी जाऊन करा की कसंही करा. Good. त्यांचं एवढं मस्त. असं टाइम ओरिएंटेड एवढं काही नाही. फक्त त्यांचं काम कंप्लीट व्हायला पाहिजे ते टाइम. थोडं फ्रीडम मिळालं हो, की आपण freedom. ते व्यवस्थित काम तर करू पण आपण शकतो. जर टायमावर जर गेलो आणि लवकर जरी येऊन गेलो आणि घरी आपलं काम घरी जाऊन काम केलं तरी तो इश्यू येत नाही. Okay. आणि बाकी जेव्हा वर्क फ्रॉम होम असतं मग आपण कॉलेजचं पण बॅलन्स होऊन जातं त्याच्यासोबत. ओके. तुम्ही सुपर एक्स च्या प्रोजेक्टमध्ये होतात का, म्हणजे मी आता? सुपरएक्सचा प्रोजेक्ट मी ॲक्च्युअल नव्हतो, पण मी ते इम्प्लिमेंट केला होता. क्लासमध्ये झाला होता. मी ॲक्च्युअल तेव्हा ऑफलाईनच्या वेळेस नव्हतो, तर मी ऑनलाईन अच्छा, बॅचला होतो. online batchला हो, होतात का? तो मी स्वतः Okay. बघून तो प्रोजेक्ट बनवला होता आणि Okay. तो प्रोजेक्ट मी रिझ्यूम पण टाकला होता. अच्छा, म्हणजे तुम्ही कोणता प्रोजेक्ट केला होता मी जावाचा तो? ते मी सिम्पल प्रोजेक्ट केला होता की एक प्लेग्राऊंड होतं. प्लेग्राऊंडमध्ये की आपल्याला बुक करायचं आहे. ओके, प्लेग्राऊंड बुक करण्यासाठीचा प्रोजेक्ट होता. हो, ओके, सिम्पल होता. गुड. चांगलं, म्हणजे तुला म्हणजे सुपर एक्समध्ये जरी ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन नसलं तरी जावाचे प्रोजेक्ट्स हो. तू ॲक्च्युली केलेलं होतं. हो. ठीक आहे, गुड. चांगला, म्हणजे इंटरव्ह्यू बघा तुम्ही एकदम व्यवस्थित लेवलला त्याचे, म्हणजे हा पहिला व्यक्ती आहे, ह्याचे असे 4 राऊंड झालेले असतील, पण त्याचे सगळे राऊंड चांगल्या लेवलला क्रॅक झाले. आणि मी तुम्हाला एक सांगू इच्छितो, म्हणजे की तुम्ही सगळ्यांच्या इंटरव्ह्यूवरनं एक नोटीस केलेलं नक्कीच असेल की सगळेच्या सगळे आन्सर्स बरोबर आले पाहिजे असं काही नसतं. तुम्ही मॅक्सिमम ट्राय करा की तुम्ही जे बोलताय त्याबद्दल तुम्ही कॉन्फिडंट आहात, तुम्हाला त्याच्याबद्दलची माहिती आहे. सो यांचा इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स पण छान होता. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि ह्या दिशेने वाटचाल केली तर तुम्ही सुद्धा PTC क्रॅक करू शकता. चलो, थँक्यू सो मच Thank you. जगदीश, थँक्यू.